शुभं करोति। निघूया आपण आता. झाली ना आजीची आणि नाचुनेची भेट झाली. चला चला चला. मी आता नाही येऊ शकत. का? आणखी कोणाला भेटायचं? किंवा तू इथे याला त्याला कोणालाही भेटत राहणार आणि मी तिथे तुझ्यासाठी तडफडत राहणार. तू जर मला असंच तडफडत ठेवणार असशील तर मग मी आजींना जाऊन सगळं सांगून टाकेन. नाही, तू आजींना काही सांगणार नाहीस. पण मग त्यासाठी माझी एक अट मान्य करावी लागेल. मी तुला सांगितलंय ना, मला तुझी प्रत्येक गोष्ट मान्य आहे. प्रत्येक अट, प्रत्येक म्हणणं. तू ते करशीलच, कारण तू माझीच आहेस. पण हा माझ्या जीवावर उठलेला माझा मित्र. माझी अट याच्यासाठी हे कधीही कोणाला बांधील नव्हतो आणि कधीही नसेल. ओके, मग मी खरं काय ते जाऊन सांगून टाकतो आजींना. नाहीतरी मी कुठेतरी वाचलंच होतं, नेहमी खरे बोलावे. चला थांब. मान्य आहे मला तुझी अट. आजी लेकरं आली आणि मला भूक लागली. नाही, तुम्ही पण निघा आता. तुमची पण दगदग झालीये. तुम्हालाही आरामाची गरज आहे ना. ग माझं काय एवढं, मी जाईन नंतर. नंतर नाही, आत्ताच. तुम्हालाही आराम करायला हवा. तुझ्या मनात किमयाबद्दल जे काही असेल ते काढून टाक आणि लक्षात ठेव की ती फक्त माझी आहे. तिच्या पुढे मागे घुकमाळण्याचा उगीच प्रयत्न करू नकोस. हे फक्त आजीसाठी मी सगळं सहन करतोय. नाहीतर आता काय? हा, आता काय? प्रथमेश, आजी बोलावते तुला. जात. हे बघ, तू जर आता नाव घेतलं नाहीस तर मी तुमच्या दोघांचं नाव आजींना सांगे ना. ती तुमची ऑफिस मधली फजिती सांगू. सप्तस्वरांच्या सुरावटीतील अंतिम सूर निषाद. तीच आर्तता, तीच सार्थता प्रथमेशा घालते साथ. किमया, प्लीज प्लीज एकदा तरी माझ्या मनाच्या समाधानासाठी सांग. माझ्या तुझ्यावरच्या प्रेमासाठी तरी सांग. ती पैस, ते नाटक सगळं खोटं होतं. तू तशी नाहीयेस. तू मला सोडून जाणं शक्यच नाहीये. काहीतरी गफलत आहे. किमया, खरं काय होतं ते सांग प्लीज. तुझ्यासाठी गप्प आहे मी. लपवून ठेवलेलं ते सत्य कधीच बाहेर पडू नये म्हणून तरी शिक्षा भोगतोय आपण दोघं. नकोशी वाटणारी तडजोड का करावी लागते मला, याचं उत्तर काय देऊ तुला. नाव घ्यायच्या वेळेस काय झालं ते पाहिलं ना तुम्ही. अहो, मागच्या वेळेस आले होते ना, तेव्हा सुद्धा हेच सुरू होतं. शेवटी जबरदस्ती मी पाठवलं त्यांना आतल्या खोलीत झोपायला. शुभं करोति।